आहे का? ही साईज पहा केवढली, प्रत्येक ऊसाची सारखी साईज आहे. आता 11 महिन्यामध्ये इतकी क्वालिटी भारी आली. आम्ही खतं जे वापरलेत हे पूर्णपणे सेंद्रिय वापरलेत आणि सेंद्रिय वापरून आम्ही याला 4 डोस केले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे एक ऊस पाहायला. एक असा ऊस जो काढत असताना मशनीला सुद्धा प्रॉब्लेम होऊ राहिली आहे, कारण की तो ऊस खूपच जास्त वाढलेला आहे आणि खूप जास्त वाढल्यामुळे तो खूप जास्त पडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा ऊस बघू शकता. इथं हा अशा पद्धतीने ऊस पडलेला आहे. तर मित्रांनो, हा यांनी ऊस काढला होता, मशीननं काढला आणि इकडच्या साईडचा जो हा ऊस आहे हा काढायचा बाकी राहिला, कारण की हा ऊस जितका वाढला त्याच्यामुळे ते तितकं जास्त पडला. तुम्ही बघू शकता हा ऊस उभा आहे, हा किती वाढलाय आणि अजून सुद्धा तो वर जाईल. म्हणजे असं नाही बाकीचे ऊस वाढतात, सगळं काही होतंय, बट हा फक्त 11 महिन्याचा प्लॉट आहे आणि 11 महिन्यामध्येच हा इतकं जास्त वाढला. आणि ऊसाचं तुम्ही आता हे बघा, इथं इतकी मोठी ऊस मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, प्रत्येकाची साईज पहा, प्रत्येकाची तुम्ही बघू शकता. आहे का? ही साईज पहा केवढली, प्रत्येक ऊसाची सारखी साईज आहे. आणि जी कांडी असते बघा, अंदाजीच वाढलाय हा मी ऊस. याची तुम्ही कांडी बघू शकता. हे फोन धरे म्हणून तिकडून मला दाखव. हे बघा, मी तुमच्या समोरच हा अंदाजी वाढलेला आहे ऊस. तर तुम्ही बघू शकता याची कांडी बघा किती किती इंच लांबाली आणि हा अर्ध्यातून तुटून गेलेला ऊस. तर याची कांडी तुम्ही बघू शकता. आणि स्पेशली जर सांगायचं झालं तर इंडिया ॲग्रोचा ह्या खताचा रिझल्ट आहे हा. आणि मी माझ्या शेतामध्ये सुद्धा माझ्या मोठ्या भावानीच म्हणजे हे खत वापरलं होतं. तर रिझल्ट एकदम भारी आहे. जर तुम्हाला पण जमिनीला खताचा अपाय न होऊन त्याचं जर एखाद्या चांगल्या खतामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर इंडिया ॲग्रोचं खत नक्कीच वापरून बघा, तुम्हाला एकदम भारी रिझल्ट भेटून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल की हा ऊस केवढाला आहे आणि क्वालिटी किती भारी आहे. फक्त 11 महिन्यामध्ये इतकी क्वालिटी भारी आली. तर त्याच्यासाठी आपले जे घरचे जे आपण रेग्युलर खतं टाकतो, युरिया 10-26 वगैरे, हे खतं नाही वापरलेले, त्याच्याऐवजी एका दुसऱ्या कंपनीचे खतं वापरलेले आहे आणि त्याच खतामुळे आपल्याला इतकं भारी रिझल्ट आलेला आहे. तर हे कोणते खतं होते आणि कसे कसे वापरले ना, हे ते मी शेतकरी ज्यांच्या वावरामध्ये आलेलो आहे तेच तुम्हाला स्वतः सांगतील. तर नमस्कार मित्रांनो, तर हे आहे या ऊसाचे मालक म्हणजेच परमेश्वर वागुंडे, जे की आमच्याच गावातले म्हणजे ताळत गावचे आहे. तर आपण आता यांच्याकडूनच जाणून घेऊया की या ऊसाची जात कोणती आहे, यांनी लागवड कधी केली आणि कोणत्या पद्धतीचं यांनी जे खत आहे ते या ऊसासाठी वापरलेलं आहे, जेणेकरून हा इतक्या भारी क्वालिटीचा यांना ऊस भेटलाय. म्हणजे उत्पादन इतके भारीचे आहे की अर्ध्यामधूनच मशीन बंद करून टाकायला लागली त्या मशीनवाल्याला, कारण हा पडला खूप वाढल्यामुळं आणि त्यामुळे ते मशीनमध्ये काढताच येऊन नव्हता राहिला. तर आता आपण त्यांना विचारूयात की नेमकं ह्या ऊसाची जात कोणती आहे. ही ऊसाची जात आहे 8005. हे माझं घरचं जे बेणं होतं, मी तिरीच्या बेण्याची लागवड केलेली आहे. फक्त याला जे आम्ही खतं जे वापरलेत हे पूर्णपणे सेंद्रिय वापरलेत आणि सेंद्रिय वापरून आम्ही याला 4 डोस केले. म्हणजे पहिला डोस, दुसरा डोस आणि तिसरा डोस. आणि खूप नॉर्मलमध्ये एकरी 14,000 रुपये खर्चामध्ये हा ऊस आलेला आहे. फक्त 14,000 रुपये, जास्त काही लागलं नाही. फक्त इंडिया ॲग्रोचे खतं वापरलेत, भूअस्त्र आणि ग्रो मॅजिक नावाचं खत आहे, ते मी चिकरी करतोय आणि मीच देतोय. आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचे असे ऊस पण आणून दिलेत मी. जवळजवळ आतापर्यंत 300 ते 400 एकरवर आमचा प्रयोग चालू आहे. आणि ह्या पद्धतीने लागवड केल्यामुळे जमीन पण भुसभुशीत राहते. जमीन तुम्हाला उकरून दाखवायची असली तरी मी दाखवू शकतो, काही अडचण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेली पण आहे. आणि यांनी काय होतंय, 12ही महिने भूअस्त्र आणि ग्रो मॅजिकचे जर 2 डोस जर केले तर 12ही महिने ह्या ऊसाची पांढरी मुळी वाढवती. म्हणजे तुम्ही वाढीची साईज पण बघू शकता, हिरवागार तुम्हाला ऊस दिसणार आहे. किती 11 महिन्याचा ऊस आहे ना? समजा आता 11 महिने झाले त्या ऊसाला पूर्णपणे. 11 महिने 12वा महिना लागला लमसम. तर ते मशीनवाले काय म्हणतात की मशीन निघू शकत नाही. मशीन निघाना. ते काय झालं की ते ऊसाची जाडी काय झालं, ती कोणत्या सरीतला ऊस इकडं आलं, इकडं तिकडं गेलं. त्याच्यामुळे ते काय होतं, ते वर उचललं त्याला उचलल्या जाईना. कारण हे बघा ना, असे खुंट व्हायला लागले. त्याच्यामुळे ते मशीनवाला म्हणला मी नुकसान करीत नाही बाबा कोणाची. त्याच्यामुळे म्हणजे आता याला मालक तोड आपली ती आपल्या त्यांनी तोडावं लागेल. म्हणजे जी मशीन आता इथं चालू होती ती मशीन इथालची बंद करण्यात आली आणि आपण तिकडे लावली, शेजारीच लावून देण्यात आली. निदा आता जे आपले कोयता असतो त्या लोकांनी हे तोडून घेणार, कारण की हा ऊस खूपच जास्त पडलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचं ऊसाचं जर उत्पादन पाहिजे असेल तर मी परमेश्वर काकाचा नंबर खाली मेन्शन करतो. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड करा. तुम्हाला पण चांगलाच रिझल्ट नक्की भेटेल. आणा बाहेर आणा. तर तुम्हाला याची जी साईज वाटते ऊसाची, ते सगळ्या ऊसाच्या सेम आहे साईज तिथपर्यंत. आणि जो पण रानामध्ये ऊस दिसतो प्रत्येक ऊसाची अशी साईज आहे. आणि वजन कसं वाटलं तुम्हाला याचं? एकदम भारी. तुम्ही याला काय वापरलं नेमकं, इतका लंबा ऊस आणि एवढ्या जाडीमध्ये झाला? तर याला विशेष असं काही वापरलेलं नाही. आपण फक्त इंडिया ॲग्रोचे जे
सेंद्रिय खतं आहेत आपल्याकडे मायक्रोन्यूट्रॉन ते आपण वापरलेले याला 2 डोस दिलेले आहेत, फक्त जास्तीचे काही दिलेले नाही. एक लागणीला दिलाय आणि नंतर जून मध्ये एक दिलेला आहे. मित्रांनो आज मशीन चालू आहे, मशीनवाल्याने हात टेकले व्यवसायाला. तो म्हणतो मी ऊस तोडीत नाही, पण बळच का ना मशीन ऊस काढला. हे बघून घ्या लोहाची लांबी आणि साईज बी बघून घ्या. त्याच्यामुळे सांगतो शेतकऱ्याचा नादच नाही करायचा. मित्रांनो, हे आमच्या गावातले एकदम खतरनाक रील स्टार आणि आज मी तुम्हाला त्यांचा एक खतरनाक डायलॉग ऐकू घालणार आहे. तर बली भाऊ एकदा हो द्या. शेतकऱ्याचा नादच नाही करायचा. हा, नादच नाही करायचा. आपल्या मित्राच्या आयडीला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. 100% नादच लय खोळा. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही तुम्हाला हा प्लॉट काय खतं वापरले हे सगळं दाखवलेलं आहे. तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग तुमच्या नोंदमध्ये जर कोणी असेल जे इंडिया ॲग्रोचे खतं म्हणजे त्यांना माहिती असेल तर तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या आणि हे खतं एकदा नक्की वापरून पहा. तुमच्या ऊसामध्ये असो किंवा मग कोणत्या पिकाला तुम्हाला रिझल्ट एकदा नक्कीच भेटणार आहे. बाकी अशाच शेतीच्या माहितीसाठी गावाकडच्या सगळ्या अशा भारी भारी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करून घ्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.